अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये आजच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा आज दिनांक 4 मार्च 2025 आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। बघा फक्त 2 तास बाकी राहिलेले आहेत। 2 तासानंतर सर्व बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते विस्तांतर केले जाणार आहे। बघा कालपासून अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे। तर त्या अर्थसंकल्पामध्ये कालच निर्णय घेण्यात आलेला आहे की 4 मार्च ते 8 मार्च या 4 दिवसांमध्ये प्रत्येक बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये विस्तांतर केले जाणार आहे। म्हणजे सरासरी आज 2 वाजल्यापासून हे दोन्ही हप्ते बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होण्यास सुरुवात होणार आहे। ते 8 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे विस्तांतर केले जाणार आहेत। बघा आज मंगळवार आहे, त्याच्यामुळे सर्व बँका सुरळीतपणे सुरू झालेल्या आहे। 3500 कोटींचा निधी बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर करण्यासाठी आलेला आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा फक्त 2 तास बाकी राहिलेले आहे। 2 तासानंतर बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये विस्तांतर केले जाणार आहे। बघा अखेर आज 2,46,00,000 बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। फक्त 2 तास बाकी राहिलेले आहेत। या 2 तासाच्या नंतर सर्व बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। बघा आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे। भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्याची आणि मार्च महिन्याच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत होत्या। तर त्या सर्व बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। आज 2 वाजल्यापासून बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते खटाखट जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। परंतु तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आलेला असावा तरच तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता मिळणार आहे, असं स्पष्टपणे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने काही मिनिटांपूर्वी सांगितलेलं आहे। म्हणजेच ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता 1500 रुपये प्रमाणे जमा झालेला आहे, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज दोन्ही हप्ते विस्तांतर केले जाणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आलेला नसेल त्यांचे अर्ज थेट पात्र करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। तर या ठिकाणी पाहू शकता 24 जानेवारी 2025 या रोजी बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता 1500 रुपये प्रमाणे जमा केलेला होता। त्याच पद्धतीने 26 डिसेंबर रोजी बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये प्रमाणे जमा केला होता। बघा तुम्हाला डिसेंबर महिन्याचा आलेला असो किंवा नसो, परंतु या चालू वर्षामधील जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आलेला असावा, कारण जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता सोडण्याच्या अगोदर सर्व बहिणींच्या अर्जांची छाननी झालेली होती। त्यानंतरच जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता विस्तांतर केला गेलेला आहे। त्यामुळे ज्या बहिणींना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता मिळालेला असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। बघा महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी काही मिनिटांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आदेश दिलेला आहे। बघा आदिती तटकरे मॅडम काय म्हणतायत की लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की 8 मार्च रोजी महिला दिन आहे। तर या महिला दिनाच्या अगोदर बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते विस्तांतर केले जाणार आहे। सरासरी आज 4 मार्च आहे आणि 8 तारखेला महिला दिन आहे, म्हणजे या 4 दिवसांमध्ये हे पैसे विस्तांतर केले जाणार आहे। त्यामुळे जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे विस्तांतर केले जाणार आहे। बघा आजपासून दोन्ही हप्ते विस्तांतर होण्यास सुरुवात होणार आहे। ते थेट 8 मार्च पर्यंत हे दोन्ही हप्ते सर्व बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर केले जाणार आहे। म्हणजे आज दिनांक 4 मार्च आहे, आजपासून पैसे विस्तांतर करण्यास सुरुवात केले जाणार आहे। ते 8 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत हे दोन्ही हप्ते
विस्तांतर केले जाणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना सरकारकडून होळी सणानिमित्त 2 गिफ्ट मिळणार आहे, तर ते 2 गिफ्ट कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। परंतु सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की सर्व लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे चेक करणं गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते येणार नाही, तर ते दोन्ही हप्ते पेंडिंगला पडतील। त्याच्यामुळे सर्व बहिणींनी सध्याच्या स्थितीला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे चेक करायचं आहे, अन्यथा पैसे येणार नाही, ते पैसे पेंडिंगला पडतील, परत ते पैसे सरकारला परत जात असतात। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। परंतु हे दोन्ही हप्ते 3 टप्प्यांमध्ये विस्तांतर केले जाणार आहे। बघा, 2 हप्ते आहेत, याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आहे आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता आहे, तर हे दोन्ही हप्ते 3 टप्प्यांमध्ये विस्तांतर केले जाणार आहे। तर याच्यामध्ये पहिला टप्पा 20 जिल्ह्यांचा आहे, दुसरा टप्पा 8 जिल्ह्यांचा आहे आणि तिसरा टप्पा 8 जिल्ह्यांचा आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये आज दोन्ही हप्ते विस्तांतर केले जाणार आहे। उद्या 8 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 8 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर केले जाणार आहे। त्यामुळे आज 20 जिल्ह्यांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर केले जातील। बघा, सोशल मीडियाच्या माध्यमातून 20 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण आज या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा सोडण्यात येणार आहे। सोबतच सर्व बहिणींना सूचित करण्यात येत आहे की आज 10 बँकेमध्ये पैसे सुद्धा सोडण्यात येणार आहे। त्यामुळे ज्या बहिणींचं बँक खातं या 10 बँकेपैकी असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। या 10 बँकेमध्ये ज्या बहिणींचं खातं आहे त्यांच्या खात्यामध्ये आजच दोन्ही हप्ते विस्तांतर केले जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला परत एकदा अजून सांगत आहे की आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा मोबाईलच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही। जर आधार कार्ड लिंकच नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, कारण आज सकाळी 35 लाख बहिणींची डीबीटी तयार झालेली आहे। ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर या 20 जिल्ह्यांमधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आजच पैसे विस्तांतर केले जाणार आहे। परंतु आज फक्त फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता मिळणार नाही, तर त्या दोन्ही हप्त्यांसोबत बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा मिळणार आहे। ज्या बहिणींना मागील हप्ते मिळाले असतील किंवा मिळाले नसतील तर त्यांच्यासाठी अपडेट आलेले आहे। बघा, ज्या बहिणींना अर्धवट पैसे आलेले असतील तर त्यांना सरकार पूर्ण पैसे देणार आहे, असं स्टेटमेंट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे की कोणत्याही बहिणीवरती अन्याय होणार नाही, सरसकट सर्व बहिणींना समान पैसे वाटप केले जाणार आहे। त्यामुळे ज्या बहिणींना मागील हप्ते आलेले नसतील तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तुम्हाला फक्त एक प्रक्रिया करायची आहे, त्या प्रक्रियेनंतर तुमचे मागले अर्धवट पैसे सर्व मिळणार आहे। परंतु मोफत 3 गॅसचे 2,500 रुपये मिळवण्यासाठी सरकारने 3 अटी घातलेली आहे। ज्या बहिणी या 3 अटींमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहे। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी या 3 अटींमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तांतर करा। त्यामुळे या 3 अटी कोणकोणत्या आहेत, सोबतच तुमच्या खात्यामध्ये पैसे किती जमा होणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। परंतु पहिली अट म्हणजे बहिणींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, तरच तुम्हाला 3 गॅसचे 2,500 रुपये मिळणार आहे। सोबतच दुसरी अट म्हणजे तुमचे गॅस कनेक्शनची KYC झालेली असावी। बघा, ज्या लाडक्या बहिणींनी गॅस कनेक्शनची KYC केलेली असेल त्यांच्याच खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा मिळणार आहे। आणि तिसरी अट म्हणजे गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने असायला पाहिजे, तरच तुम्हाला
पैसे येणार आहेत. अन्यथा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये येणार नाही. तर बघा, आज प्रामुख्याने 2 हप्ते सोडण्यात आलेले आहेत, परंतु आज 20 जिल्ह्यांमध्ये हे दोन्ही हप्ते विस्तांतर केले जाणार आहेत. बघा, सर्वात प्रथम या 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. त्याच्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये आहेत, सोबतच 2 हप्त्यांचे पैसे विस्तांतर केले जाणार आहेत. त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांमध्ये असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे विस्तांतर केले जाणार आहे. त्यामुळे जो पहिला जिल्हा आहे तर तो पहिला जिल्हा मुंबई शहर आहे. बघा, मुंबई शहर लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये आजच पैसे येणार आहे. सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर. बघा, या ठिकाणी सुद्धा जास्त प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी आहेत. त्यामुळे आज मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे. सोबतच तिसरा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा. बघा, पुणे जिल्हा सुद्धा लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा आहे. या पुणे जिल्ह्यामध्ये भव्य मेळावा तयार करण्यात आलेला होता. त्यामुळे आज पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहे. सोबतच चौथा जिल्हा आहे तर तो चौथा जिल्हा सातारा जिल्हा आहे. ज्या बहिणींचा जिल्हा सातारा जिल्हा असेल त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहे. सोबतच पाचवा जिल्हा सांगली जिल्हा आहे. ज्या बहिणींचा जिल्हा सांगली जिल्हा असेल तर त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट करायचे आहे. सोबतच सहावा जिल्हा कोल्हापूर, सातवा जिल्हा रत्नागिरी. ज्या बहिणींचा जिल्हा कोल्हापूर किंवा रत्नागिरी असेल त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहे. सोबतच आठवा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर. याचं अगोदरचं नाव अहमदनगर होतं. ज्या बहिणींचा जिल्हा अहमदनगर असेल किंवा अहिल्यानगर असेल त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहे. सोबतच 9वा जिल्हा म्हणजे बुलढाणा, 10वा जिल्हा म्हणजे परभणी, 11वा जिल्हा म्हणजे हिंगोली, 12वा जिल्हा म्हणजे बीड, 13वा जिल्हा म्हणजे सोलापूर, 14वा जिल्हा म्हणजे धुळे. बघा, या 14 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. उर्वरित 6 जिल्हे सुद्धा सांगणार आहे, परंतु सर्व लाडक्या बहिणींना सूचित करण्यात येत आहे की आपला जिल्हा कोणता आहे ते तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट मध्ये सांगायचं आहे. सोबतच 15वा जिल्हा अमरावती जिल्हा आहे. बघा, अमरावती जिल्हा हा जिल्हा पण आहे आणि विभाग पण आहे. त्यामुळे आज अमरावती जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे. सोबतच 16वा जिल्हा अकोला आहे, 17वा जिल्हा भंडारा आहे, 18वा जिल्हा नागपूर आहे, 19वा जिल्हा वर्धा आहे आणि 20वा जिल्हा गडचिरोली आहे. बघा, ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. ज्या बहिणींचा जिल्हा 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, परंतु ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांमध्ये नसेल त्यांच्या खात्यामध्ये उद्या आणि परवा हे पैसे विस्तांतर केले जाणार आहे. सोबतच 10 बँकेमध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिली बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक. बघा, गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक, SBI बँक. या बँकेमध्ये आजच पैसे सोडण्यात येणार आहे. सोबतच दुसरी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक. ज्या बहिणींचं बँक खातं महाराष्ट्र ग्रामीण बँक या बँकेमध्ये आहे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहे. तिसरी बँक म्हणजे पोस्ट बँक, चौथी बँक म्हणजे कॅनरा बँक. बघा, या 4 बँकेची यादी जाहीर सुद्धा झालेली आहे. सोबतच 5वी बँक म्हणजे ICICI बँक, 6वी बँक म्हणजे HDFC बँक, 7वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 8वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, 9वी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक आणि 10वी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. बघा, स्पष्टपणे 10 बँकेची यादी जाहीर झालेली आहे. ज्या बहिणींचं बँक खातं या 10 बँकेमध्ये असेल आणि ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता येणार नाही, त्यासोबतच मार्च महिन्याचा 9वा हप्ता सुद्धा येणार आहे. परंतु हे दोन्ही हप्ते 1500 रुपये प्रमाणे बहिणींच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे. कारण अर्थसंकल्प 14 तारखेला संपणार आहे. त्या 14 तारखेनंतर बहिणींच्या खात्यामध्ये 1 एप्रिल पासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे जमा होणार आहे. बघा, सर्व लाडक्या बहिणींना सूचित करण्यात येत आहे की हे दोन्ही हप्ते 1500 रुपये प्रमाणे मिळणार आहेत. 1 एप्रिल पासून तुम्हाला 2100 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज फक्त 3000 रुपये जमा होणार नाही, तर त्या 3000 रुपयासोबत बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा जमा होणार आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, गॅस कनेक्शनची KYC केलेली नसेल तर KYC करा. गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने केलेलं नसेल तर तुम्ही गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने करायचं आहे. परंतु लाडक्या बहिणींसाठी
बहिणींसाठी होळी सणानिमित्त एक आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्या लाडक्या बहिणींना होळी सणानिमित्त पैठणी साडी वितरण केले जाणार आहे। परंतु ही पैठणी साडी फक्त लाडक्या बहिणींना दिली जाणार नाही, तर ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांना सुद्धा पैठणी साडी मिळणार आहे। परंतु ही पैठणी साडी कधी मिळणार, कुठे मिळणार, याच्यासाठी पात्रता काय आहे हा तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल तर तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगून टाक। तर बघा, ही पैठणी साडी होळी सणानिमित्त सर्व लाडक्या बहिणींना हस्तांतर केले जाणार आहे। परंतु ही पैठणी साडी स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये मिळणार आहे। त्याच्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल आणि तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरेल असेल तर तुम्ही होळी सणानिमित्त स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये जायचं आहे। त्यांच्याकडे ही महत्त्वपूर्ण अशी 4 कागदपत्रे जमा करायची आहे। त्यानंतर तुम्हाला सुद्धा पैठणी साडी हस्तांतर केले जाणार आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी सरकारने अजून काही योजना सुद्धा सुरू केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये पहिली योजना म्हणजे शिलाई मशीन योजना, दुसरी योजना म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना, तिसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी आणि चौथी योजना म्हणजे बहिणींना सौर चूल सुद्धा मिळणार आहे। बघा, लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या 4 योजनांचे अर्ज करायचे आहे। ज्या लाडक्या बहिणींना या 4 योजनांचे अर्ज करायचे असतील तर त्या लाडक्या बहिणींनी व्हिडिओच्या खाली कमेंट करायचे आहे। बघा, सर्व माहिती मुद्देसूद दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।